मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कराड तालुक्यातील घारेवाडी येथे 9 जानेवारी पासून 25व्या बलशाली युवा हृदय संमेलनाला उत्साहामध्ये प्रारंभ होत आहे। युवकांमध्ये देशभक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी संमेलनाचा उद्देश आहे। स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात यश मिळवून समाजामध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन संमेलनामध्ये लाभणार आहे। संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवम, विश्वत आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत। युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे। स्वामी विवेकानंद जयंतीच्या औचित्याने शिवम प्रतिष्ठानच्या वतीने घारेवाडी तालुका कराड येथे बलशाली युवा हृदय संमेलनाचे आयोजन प्रतिवर्षी होते। प्रतिष्ठान संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पिढीत सकारात्मक विचाराची पेरणी करून परिवर्तन घडवून योग्य दिशा देण्याचे काम संमेलनात अविरतपणे सुरू आहे। संस्काराच्या जोरावर अनेक अधिकारी, व्याख्याते, कवी, शिक्षक, व्यावसायिक त्या ठिकाणी घडले आहेत आणि घडतही आहेत। यंदाच्या संमेलनाचे 25वे वर्ष आहे। 9 जानेवारी पासून घारेवाडी त्यास प्रारंभ होत आहे। युवा संमेलनात विविध वक्त्यांची व्याख्याने ठेवली आहेत। राज्यासह परराज्यातील नावाजलेल्या वक्त्यांचा समावेश त्यात आहे। शुक्रवारी 9 जानेवारीला उद्घाटन सत्रात गुजरात येथील समाजसेविका मित्तल पटेल यांच्या समानता के राहपर विषयावर व्याख्यानाने संमेलनास प्रारंभ करतील। पुण्याच्या सायबर पत्रकार आणि लेखिका श्रीमती मुक्ता चैतन्य स्क्रीन टाइम डिजिटल डिटॉक्स या विषयावर व्याख्यान त्यानंतर देतील। मुंबई येथील व्यवसाय तज्ञ ओंकार माळी स्टार्टअप ते एक्सपोर्ट यांचे व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार असून तळाच्या पायाच्या भेगा भरशील का रे मेघा या विषयावर पर्यावरण तज्ञ सतीश खाडे यांच्या शेवटच्या सत्रातील व्याख्यानाने पहिल्या दिवसाची सांगता होईल। अभ्यासासाठी विपश्यनेची उपयुक्तता आणि या विषयावर डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राने प्रारंभ करते। त्यानंतर नांदेड येथील कादंबरीकार मनोज बोरगावकर यांची प्रकट मुलाखत युवराज पाटील घेतील। दुपारच्या सत्रात पुण्याचे उद्योजक गावरान कुक्कुटपालन सौरभ तापकीर यांची मुलाखत विपुल धनगर हे घेतील। मैसूरच्या समाजसेविका श्रीमती फतिमा शबाना यांची मुलाखत श्रीमती रेणुका कल्पना त्यानंतर घेतील। सायंकाळच्या सत्रात शौर्य पुरस्कार प्राप्त मधुसूदन सुर्वे यांच्या धैर्य आणि समर्पणाची शौर्यगाथा या विषयावर व्याख्यानानंतर प्रल्हाद जाधव आणि सुप्रसिद्ध गायिका यांच्या शहीद कुटुंबीय वंदन लहराए तिरंगा देशभक्तीपर गाण्याने त्या दिवसाची सांगता होईल। कीर्तावनी वारी आडवाटांच्या विठोबाची संकीर्तनाने रुचिकाताई खोत आणि हरिभक्त पारायण स्वामीराज भिसे रविवारी तिसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प गुमतील। युवा समाजसेवक सिद्धेश लोकरे यांच्या मिशन 30-30-3 जेनजी सफर सपनों का या विषयावर व्याख्यानानंतर संस्थापक इंद्रजित देशमुख व्याख्यान देऊन संमेलनाची सांगता करतील। ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी संपर्क क्रमांक 9923 80 93 92 अथवा 9960 32 0808 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील आणि संयोजकांनी केले। जय महाराष्ट्र। मी डॉक्टर ओंकार माळी। मी येतोय 10 जानेवारीला युवा हृदय संमेलनामध्ये। या हृदया संमेलनामध्ये येण्यापूर्वी मला तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे सेमिनारला, कारण ह्या सेमिनारमध्ये या संमेलनामध्ये मी येऊन एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये तुम्ही काय करू शकता किंवा व्यवसाय ज्यांना चालू करायचा ते कसा करू शकतात, फक्त नोकरी करून किंवा फक्त स्टुडंट बनून तुम्ही काय काय अपॉर्च्युनिटीज या बिझनेसमध्ये आहेत आणि व्यवसाय चालू करण्यासाठी का गरजेचं आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी। सो हे सत्र मिस करू नका। आणि युवा हृदय संमेलनामध्ये तुम्हाला व्यवसाय चालू करण्याच्या सिस्टम्स देण्याचं काम माझं राहील, तिकडे येण्याचं काम तुमचं राहील, कारण तुम्ही आणि मीच एकत्र मिळून घडू शकतो खऱ्या अर्थानं उद्यमी महाराष्ट्र। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय। भेटूया 10 जानेवारीला युवा हृदय संमेलनामध्ये। जय महाराष्ट्र। नमस्कार। शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान याच्या वतीने बलशाली युवा हृदय संमेलन घेतलं जातं। त्याच्या 25व्या वर्षी या वर्षीच्या 2026च्या उपक्रमामध्ये 9 जानेवारीला मी मुक्ता चैतन्य तुम्हाला सगळ्यांना भेटायला येणार आहे। आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये स्क्रीन आहे, फोन आहे आणि त्याच्यामुळे आपला स्क्रीन टाईमही दिवसेंदिवस वाढतोय। त्याचे आपल्यावरती काय परिणाम होतात, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, त्याच्यातले धोके काय आहेत, हे सगळं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे।
इंटरनेटच्या व्यसनापासून दूर कसं राहायचं, डिटॉक्स कसा करायचा आणि त्याचबरोबर आपलं जे काम आहे, आपल्या ज्या आयुष्यातले अग्रक्रम आहेत, जे महत्त्वाचे उपक्रम आहेत, त्याच्यावरचा फोकस जाता कामा नये. तो फोकस टिकवून ठेवण्यासाठी स्क्रीनचा समतोल कसा साधायचा, या सगळ्याविषयी चर्चा करायला मी तुमच्या भेटीला येणार आहे. 9 जानेवारीला कराडला नक्की भेटूया. नमस्कार, मी संमोहनतज्ञ राज गोंधळी कोल्हापूर आणि त्याआधी मी शिवम प्रतिष्ठान घारेवाडीचा एक साधक आहे आणि आपल्याशी साधक या नात्यानेच मी एक आवाहन करू इच्छितो. येत्या जानेवारीमध्ये म्हणजेच 9, 10, 11 जानेवारी 2026 रोजी आपल्या शिवम प्रतिष्ठान घारेवाडी येथे बलशाली युवा हृदय संमेलन वर्ष 25वे ते वर्ष साजरं होत आहे आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये घडत असताना आपण या समाजाचं, या देशाचं जे देणं लागतो त्याच्याबद्दलचं जे गांभीर्य आहे, त्याच्याबद्दलची जी आपल्याला असणारी जाणीव आहे, ती जाणीव व्हायला नक्कीच आपल्याला हे युवा हृदय संमेलन खूप उपयुक्त असं ठरणार आहे. आणि आदरणीय इंद्रजितजी देशमुख म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके काकाजी यांच्या मार्गदर्शनाने हे शिबिर पार पडत आहे. आणि आज माझ्या आयुष्यामध्ये मी जो काय आहे तर ते होण्यासाठी नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये बलशाली युवा हृदय संमेलनाचा खूप मोठा हातभार आहे आणि माझ्यासारखेच अनेक तरुण सक्षम युवक घडवण्यासाठी या शिबिराचं आयोजन केलं जातं. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी नक्की या शिबिराचा लाभ घ्या. आपण ऐकलं असेल की एकदा का असेना माणसाने पंढरीची वारी करावी, तसंच आयुष्यामध्ये एकदा का असेना प्रत्येक युवकाने आणि युवतीने. नमस्कार, मी पुण्याहून जल अभ्यासक आणि पर्यावरण अभ्यासक सतीश खाडे. माननीय इंद्रजित देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिवम प्रतिष्ठानच्या युवा हृदय संमेलनाच्या जानेवारी 26च्या सत्रासाठी मी येतो आहे. माझा विषय आहे तळाच्या पायाच्या भेगा भरशील करे मेघा. अर्थातच हा पाण्यासंबंधीचा विषय आहे. पाणी प्रश्न हा फक्त टंचाईशी संबंधित नसून तो पाणी प्रदूषण आणि अतिवृष्टीमुळे येणाऱ्या पूर परिस्थितीबरोबरच मृदा संवर्धनाचा सुद्धा विषय आहे. त्यामुळे या विषयाच्या ची व्यापकता, त्याच्यामुळे होणारा सृष्टी आणि मानवतेवर होणारा परिणाम याच्यावर चर्चा करण्यासाठी आणि याच्यावरच्या आपल्याला शोधायच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी मी येतो आहे. या निमित्ताने मला हजारो युवकांशी भेटायची संधी आहे. त्यामुळे आपण या अशी नम्र विनंती करून मी 9 तारखेला भेटण्याची अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी सौरभ तापकीर. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर येत्या 10 जानेवारीला मी कराडला येतोय. शिवम युवा हृदय संमेलन जानेवारी महिन्यामध्ये होते 10 तारखेला. तर तिथं मी येतोय. मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. आणि तिथं आपण गावरान कुक्कुटपालन मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कसं केलं, कसा ह्याच्यामध्ये फायदा तोटा होतो, ह्या गोष्टींवरती आपण बोलणार आहे. धन्यवाद. नमस्ते, मैं मीतल पटेल गुजरात में बसे घुमंतू परिवारों के साथ काम करती हूँ. 25वां बलशाली युवा सम्मेलन आज महाराष्ट्र में हो रहा है. वहाँ पे मैं आ रही हूँ 8 तारीख को. वहाँ पे बात करूँगी जो काम हमने यहाँ गुजरात में किया है, उनके अनुभवों को आपके साथ साझा करूँगी और युवा मिलके इस देश के भविष्य के निर्माण में कैसे अपना योगदान दे सकते हैं, कैसे हमने यहाँ पे ये सारे प्रॉब्लम्स में काम किया है, उसके बारे में हम लोग बात करेंगे वहाँ पे. तो आप सब ज़रूर आइए युवा सम्मेलन में, हम बातें करेंगे. एखादी व्यक्ती असते, कोण होतं प्रेरणास्थान की ज्यांच्याकडे बघून हा सगळा प्रवास चालू केला होता? ऍक्च्युली तर मी कॉलेजला असताना शिवम प्रतिष्ठानचे जे संस्थापक होते इंद्रजित देशमुख साहेब, जे कोल्हापूर जिल्हा परिषदेला पण मला वाटतं ऍडिशनल सीईओ काहीतरी सीईओ होते. सो त्यांच्या घारेवाडीच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. सो मग ते सत्कार समारंभ वगैरे ठेवायचे. सो मग एक चांगलं काम करायला पाहिजे आणि चांगला एक प्रशासकीय अधिकारी होऊन मातीशी आपली नाळ जोडली ठेवली पाहिजे, हे मला वाटतं की इंद्रजित देशमुख साहेबांच्याकडून मी शिकलो. आणि मग त्यांच्याकडे बघूनच मग मी युपीएससीची वगैरे प्रिपरेशन चालू केली. पण मी प्रतिनिधी सविता घारे, अतुल अडसुळे पाटील. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.